हॅलो स्टुडंट्स, आज आपण आर्टिकल अभ्यासणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल। मागील पिरियडला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज याचा फॉर्म्युला काढलेला आहे। तो फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0, हा कॉन्स्टंट पार्ट इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय Q अपॉन R। आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल काढायचं। त्यासाठीची अगोदर फिगर समजावून घेऊया। प्लस क्यू हा चार्ज ए ह्या पॉइंटला आहे, मायनस क्यू चार्ज बी हा पॉइंटला आहे। दोन इक्वल अपोजिट चार्जेस मिळून इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो। ह्या दोघांना एकत्रितरित्या आपण इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणणार। त्याचा सेंटर O, सेंटर पासून प्लस क्यू चार्ज अंतर L, सेंटर पासून मायनस क्यू चार्ज अंतर हे परत L आहे, आणि मग हे टोटल डिस्टन्स जे आहे ते 2L आहे। स्टुडंट्स, आपण डायग्राम समजून घेत आहोत। मायनस क्यू चार्ज बी ह्या पॉइंटला, प्लस क्यू चार्ज ए या पॉइंटला, यांच्यातलं टोटल डिस्टन्स आहे ते 2L आहे। आणि म्हणून सुरुवात करताना पहिला पॉइंट आहे पहा, डायपोल मोमेंट P इज इक्वल टू Q इंटू 2L। या दोन्ही पैकी कोणत्या एका चार्जचं मॅग्निट्यूड इंटू त्यांच्यातलं अंतर 2L गुणिले त्यांच्यातलं अंतर, हा झाला डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला। आता ह्या डायपोलमुळं C हा पॉइंट आहे R अंतरावर, अंतर त्याच्या सेंटर पासून मोजलेलं आहे। ह्या C ह्या पॉइंटला पोटेन्शियल किती, या पॉइंटला पोटेन्शियल किती ते आपल्याला काढायचं। स्टुडंट्स, आपल्याला फक्त प्लस क्यू चार्ज याच्यामुळे पोटेन्शियल किती असतं ते माहित आहे, किंवा फक्त मायनस क्यू चार्ज मुळे किती असतं ते माहिती आहे। आता दोघांमुळे किती ते काढायचं आहे। ते दोघांमुळे किती म्हणजेच डायपोलमुळे किती याचं उत्तर मिळणार आहे। आणि म्हणून इथं AC हे अंतर R1 घेतलंय, तर BC हे अंतर R2 अजून केलेलं आहे, आणि OC आणि OA याच्यातला अँगल हा थीटा आहे। हा थीटा असेल तर हा पाय मायनस थीटा असतो। मग फक्त क्यू चार्ज प्लस क्यू चार्ज मुळे पोटेन्शियल किती, तर आपण त्याला V1 म्हणूयात। V1 इज इक्वल टू प्लस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 R1। हा फॉर्म्युला आपण मागील पिरियडला अभ्यासलेला आहे। इथं प्लस चिन्ह का घेतलंय, हा चार्ज पॉझिटिव्ह आहे। तसंच ह्या दुसऱ्या चार्जमुळे या ठिकाणी असणार पोटेन्शियल V2 इज इक्वल टू मायनस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 R2। आता ह्या दोन्ही स्केलर क्वांटिटीज आहेत, त्यामुळे दोघांमुळे टोटल पोटेन्शियल किती याचं उत्तर आहे, त्याला आपण VC असं म्हणूयात। VC इज इक्वल टू V1 मायनस V2, कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, वजाबाकी घेतली। आणि मग बघा, या दोघांची वजाबाकी घेताना 1/4 पाय एप्सिलॉन 0 आणि Q हा कॉमन निघाला, मग ब्रॅकेटमध्ये राहिलं 1/R1 मायनस 1/R2। आता नंतर आपल्याला R1 आणि R2 च्या व्हॅल्यूज इन टर्म्स ऑफ R शोधायच्या। त्यासाठी हा मॅथमॅटिकल पार्ट आहे, मी इथे लिहिलाय, तो एक्सप्लेन करतो आहे। इथे हे लक्षात, इथून परत खरं तर हा मॅथमॅटिकल पार्ट झाला की आपण 1-2 स्टेप मध्ये उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत। लक्षात असू द्या, टोटल पोटेन्शियल काढताना आपण त्याचे अल्जेब्राइक सम घेतले, त्याचं कारण ते दोन स्केलर आहेत, आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असल्यामुळे त्यांची आपण इथं वजाबाकी घेतली, आणि हे पोटेन्शियल म्हणजेच पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल। आता मला 1/R1 ची व्हॅल्यू काढायची आहे इन टर्म्स ऑफ R, मला 1/R2 ची व्हॅल्यू काढायची आहे इन टर्म्स ऑफ R। त्यासाठी मी काही अल्जेब्राचा वापर करून, जे काही ट्रिग्नोमेट्री अल्जेब्रा याचा जे काही रिलेशन्स आहेत आपल्याला वापर करून, मॅथमॅटिकल पार्टचा वापर करून हे सोडवायचं आहे। तर इथे एक इक्वेशन लिहिलंय आहे का, R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर। हे इक्वेशन दिसतंय, R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस 2RL कॉस ऑफ थीटा। ही बाजू R आहे, ही बाजू L आहे, ही R1 आहे ह्या ट्रायंगल मध्ये, आणि हा अँगल थीटा असेल। ह्या तिघातलं रिलेशन सांगणार इक्वेशन आहे, त्याला कोसाइन रूल असं म्हटलंय। हा पायथागोरस
थेरम नाही, इथं राईट अँगल ट्रायंगल नाही, लक्षात असू द्या. R1 स्क्वेअर ह्या बाजूचा वर्ग बरोबर R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस 2RL कॉस ऑफ थीटा. आता हे जे इक्वेशन आपण इथं मिळवले ह्याच्यातला R स्क्वेअर कॉमन काढलाय म्हणून याच्या ऐवजी इथं 1 घेतला. इथं R स्क्वेअर नव्हता म्हणून याला भागिले R स्क्वेअर घेतला. ह्याला भागिले R स्क्वेअर घेताना ह्यातला एक R कॅन्सल केल्यामुळे इथं R शिल्लक राहिला. म्हणजे R1 स्क्वेअर बरोबर हे उत्तर आलं. ह्याच इक्वेशनला आपण आता सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता इथे एक सिच्युएशन सबस्टिट्यूट करायचं आपल्याला. ऍक्च्युअली तुम्हाला दिसताना हे अंतर आणि हे अंतर सारखंच दिसतंय पण तसं नाहीये प्रत्यक्षात. हे अंतर जे आहे R हा L पेक्षा खूप मोठा आहे आणि मी इथं म्हटलंय पहा R इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू L. आणि मग या दोघांचं कम्पॅरिझन केल्यानंतर L स्क्वेअर आपण R स्क्वेअर ही जी टर्म आहे ती निग्लेक्टेड आहे. आपण ती निग्लेक्ट करू शकतो. त्याचं कारण आहे R हा खूप मोठा आहे, R स्क्वेअर आणखी मोठा असणार. L स्क्वेअरला R स्क्वेअर डिवाइड केलं की येणार उत्तर हे खूप कमी व्हॅल्यूज असणार आहे म्हणून ते निग्लिजिबल आहे, ते निग्लेक्ट केलं. म्हणजे या इक्वेशन मध्ये ही टर्म निग्लेक्ट केली आपण, ही टर्म निग्लेक्ट केली. शिल्लक काय राहतं 1 मायनस 2L कॉस थीटा अपॉन R. मग याचं हे परत इथं आता याचा उपयोग करून ही टर्म निग्लेक्ट केली आणि याचं स्क्वेअर रूट काढलंय. R1 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट R1 R स्क्वेअरचं स्क्वेअर रूट R आणि 1 मायनस 2L कॉस थीटा अपॉन R ब्रॅकेट रेस टू हाफ. ते वर्गमुळात लिहिण्याच्या ऐवजी ब्रॅकेट रेस टू हाफ असं लिहिलंय. आता हे मिळालं R1चं उत्तर, पण आपल्याला इथं पाहिजे 1 अपॉन R1. मग याचा रेसिप्रोकल घेतला, याचा रेसिप्रोकल घेतला 1 अपॉन R1 इज इक्वल टू 1 अपॉन R. आता 1 अपॉन हे ब्रॅकेट आहे त्याच्याऐवजी मी इथं प्लस मायनस केलं म्हणजे तो बरोबर त्याचा रेसिप्रोकल आला. म्हणजे 1 अपॉन R1 इज इक्वल टू 1 अपॉन R इनसाइड द ब्रॅकेट 1 मायनस 2L कॉस थीटा अपॉन R ब्रॅकेट रेस टू हाफ. आता हे जसं 1 अपॉन R1 चं उत्तर मिळवलं तसं 1 अपॉन R2 बरोबर उत्तर येत आहे सेम मेथडनी. 1 अपॉन R इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L कॉस थीटा अपॉन R ब्रॅकेट रेस टू मायनस हाफ. आता इथं प्लस आलं, इथं मायनस. याचं कारण आहे आता R2 काढताना हा अँगल विचारात घ्यावा लागेल. हा अँगल पाय मायनस थीटा आहे आणि कॉस ऑफ पाय मायनस थीटाचं येणारं उत्तर विचारात घेऊन इथं मायनसचं प्लस होत आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर 1 प्लस एक्स रेस टू n इज इक्वल टू 1 प्लस nx हे रिलेशन वापरून हा जर ब्रॅकेट सोडवला, काय म्हटलं बघा, हा ब्रॅकेट सोडवला, हा ब्रॅकेट सोडवला तर त्याचं उत्तर काय आहे ते लिहिलंय मी. 1 अपॉन R1 इज इक्वल टू 1 अपॉन हे R. तसेच आता याच्याऐवजी हे इक्वेशन वापरले 1 प्लस एक्स रेस टू n. हे प्लस असताना हे प्लस घ्यायचंय, मायनस असताना मायनस घ्यायचंय. पण तुम्ही म्हणाल मग हे मायनस आहे इथं प्लस कसं आलं, तर इथं n नी मल्टिप्लाय केलं, n ची व्हॅल्यू म्हणजे इथं मायनस हाफ आहे. हे मायनस इथं प्लस झालं आणि इथं मात्र हे मायनस हे प्लस इथं मायनस आलंय. आणि मग आता हे तर जे बॉक्स करून ठेवलेलं आहे हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा एवढा पार्ट आहे तो परीक्षेमध्ये, मी परीक्षेसाठी बोलतोय आता समजून घ्या व्यवस्थित. परीक्षेत हा मधला मॅथमॅटिकल पार्ट नाही लिहिला तरी फारसं बिघडत नाही, पण आपल्याला ही स्टेप मात्र लक्षात ठेवायची. 1 upon R1 is equal to 1 upon R into bracket 1 plus L cos theta upon R and 1 upon R2 is equal to 1 upon R into bracket 1 minus L cos theta upon R. आता स्टुडंट्स ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ती इथे सबस्टिट्यूट करायची आहेत आणि मग आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. कसं ते बघूया. मी परत रिपीट करतोय. आता जो मी पार्ट आता इथं खोडतोय हा पार्ट जर तुमच्या परीक्षेमध्ये लिहिण्याला वेळ लागला वगैरे, परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट साधण्यासाठी तुम्ही आता इथं बॉक्स जे केलेला आहे हा मात्र लक्षात ठेवायचा. डायरेक्ट हा लिहिला तर फारसं बिघडत नाही परीक्षेमध्ये. कारण काय होतं, आपण मॅथमॅटिकल पार्ट आहे याच्यात जर वेळ घालवला तर आपल्याला परत प्रश्नपत्रिका कव्हर करायला अडचण होते, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं लक्षात आलेलं आहे. त्या अनुषंगाने मी सांगतो, तुम्ही सर्व लिहिलं तर उत्तमच आहे. आता 1 upon R1 चं उत्तर हे आहे, 1 upon R2 उत्तर हे ह्याचं सबस्टिट्यूट करूया आणि सिम्प्लिफाय करूया. आणि म्हणून VC इज इक्वल टू 1 upon 4 pi epsilon 0 हा कॉन्स्टंट पार्ट इंटू Q इंटू ब्रॅकेट 1 upon R1 जी. आता 1 upon R1 म्हणजे 1 upon R आहे.
ते 1/r पण आता मी काय करतोय बघा, कॉमन म्हणून काढतोय. लक्षात घ्या, q/r इंटू ब्रॅकेट 1 प्लस l कॉस ऑफ थिटा अपॉन r मायनस हे -1 मायनस मायनस परत हे प्लस झालं l कॉस ऑफ थिटा अपॉन r. दोन्ही मध्ये हा 1/r आहे तो चिन्हाच्या बाहेर, कंसाच्या बाहेर आला. चिन्हाच्या बाहेर नाही, कंसाच्या बाहेर आला. शिल्लक राहिला फक्त हा ब्रॅकेट वजा हा ब्रॅकेट. वजा करताना हा प्लस आहे तो मायनस झाला, मायनस आहे तो प्लस झाला. हा 1 कॅन्सल झाला म्हणून शिल्लक राहिला बघा VC इज इक्वल टू 1/4πε0. हा कॉन्स्टंट पार्ट आहेच. Q इंटू L cos theta अपॉन R म्हणजे हे 2L cos ऑफ थिटा अपॉन R आणि हे Q भागिले R आहे ते तसंच. म्हणजे बघा हा ब्रॅकेट मधला पार्ट आला, हा Q अपॉन R तसाच आहे. आणि मग आता ह्याच्यानंतर उत्तर काय येतं बघा, पोटेन्शियल ड्यू टू बोथ द चार्जेस मीन्स ड्यू टू द इलेक्ट्रिक डायपोल VC इज इक्वल टू हा कॉन्स्टंट पार्ट तसाच 1/4πε0. तर काळजीपूर्वक पाहिलं तर हा दोघांचा गुणाकार काय असतो तो आपण सुरुवातीला दिलाय पहा, Q इंटू 2L म्हणजे P, इथं उत्तर आलं P इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इंटू हे कॉस थिटा तसेच भागिले R इंटू R स्क्वेअर आणि हा झाला तुमचा फॉर्म्युला फायनल डेरिवेशन. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल at a point at a distance r is given by VC is equal to, VC means the point potential at point C is equal to 1/4πε0 हा कॉन्स्टंट पार्ट आहे, P cos theta upon r square. P म्हणजे ह्या डायपोलची डायपोल मोमेंट, R म्हणजे सेंटर पासूनचं अंतर. लक्षात घ्या, डायपोलच्या सेंटर पासूनचं अंतर. आणि cos theta म्हणजे हे डायपोल लेंथ 2L आणि हा याच्यातला हा जो आहे तो अँगल आहे, हा थीटा आहे. हे झालं फायनल डेरिवेशन. स्टुडंट्स, ह्या डेरिवेशन मध्ये मॅथमॅटिकल पार्ट मोठा आहे. त्याला मी एक तुम्हाला छोटासा आयडिया देतोय की ह्या स्टेप नंतर आपल्याला ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून उत्तर काढायचं आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, 1/r1 इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट 1 प्लस L cos theta अपॉन R अँड 1/r2 इज इक्वल टू 1/r इंटू ब्रॅकेट 1 मायनस L cos theta अपॉन R. आणि ह्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर आलेलं हे जे आपलं उत्तर आहे ते समोर तुम्हाला दिसतंय. परत एकदा मी तो फॉर्म्युला वाचून दाखवतोय. पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल इज इक्वल टू 1/4πε0 हा कॉन्स्टंट पार्ट आहे, P cos theta अपॉन R स्क्वेअर. आता ह्या पोटेन्शियल जो आहे आपल्याला इथं ह्याच्या वेगवेगळ्या केसेस बघायचे आपल्याला. पोटेन्शियल ॲट अ पॉइंट अलॉंग द ऍक्सिस अँड पोटेन्शियल ॲट अ पॉइंट अलॉंग द इक्वेटर. आता आपल्याला माहिती आहे हे दोन चार्जेस आहेत, ह्या दोन चार्जेस मधून जाणारी ही जी रेषा आहे याला आपण काय म्हटलेलं, ही जी रेषा याला काय म्हटलेलं आहे, ऍक्सिस ऑफ द डायपोल. आणि सेंटर मधून पास होणारी मी डॉटेड लाईन काढली पहा, आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारी ही जी रेषा आहे ही आहे इक्वेटर ऑफ द डायपोल. हे काय आहे, इक्वेटर ऑफ द डायपोल. मला सांगा हा पॉइंट उचलून मी इथं घेतला, हा इथं आला म्हणजे थिटा ऑटोमॅटिकली काय होईल, 0. म्हणजे फर्स्ट केस आहे ती थिटा इज इक्वल टू 0 फॉर ऍक्सियल पॉइंट. पण आपल्याला माहिती आहे कॉस थिटा किती येणार आहे उत्तर 1. आणि म्हणून पोटेन्शियल V इज इक्वल टू 1/4πε0 इंटू P अपॉन R स्क्वेअर. तशी दुसरी केस काय असणार आहे, फॉर इक्वेटर. आता हाच पॉइंट उचलून इथं घेतला, मग हा थिटा हा एवढा अँगल आला, हा आहे 90 अँगल. म्हणजे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 0. म्हणून V इज इक्वल टू 0. पण हा कसा आहे, ऍक्सिस वरचा आहे, तर हा कुठला आहे, इक्वेटरचा. V ऍक्सिस इज इक्वल टू 1/4πε0 P अपॉन R स्क्वेअर. V इक्वेटोरियल इज इक्वल टू 0. म्हणजे पोटेन्शियल इक्वेटोरियलवरती किती आहे, 0 आहे. म्हणजे हे मिनिमम आहे, तर हे कसं आहे, मॅक्झिमम आहे. हे पोटेन्शियल कसं आहे, मॅक्झिमम आहे. ह्याच फॉर्म्युल्याचे हे वेगळे फॉर्म्स आहेत, सिच्युएशन्स आहेत. हा फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला आहे. सी हा पॉइंट कुठेही असताना
पण तो स्पेसिफिकली जर ऍक्सिस वरती घेतला तर थीटा 0 होतो, कॉस थीटा 1 येतो, हे उत्तर आलं. हाच पॉइंट इक्वेटर वरती घेतला, थीटा 90 येतो, कॉस थीटा 0 येतो, व्ही इक्वेटर इज इक्वल टू 0. याचा अर्थ इक्वेटर हा इक्वेटर आहे, याच्यावरचा कुठलाही पॉइंट घेतला हा तर प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल 0 असेल. आणि पोटेन्शियल 0 असेल तर त्याला इक्विपोटेन्शियल सरफेस असं, इक्विपोटेन्शियल पॉइंटचं कलेक्शन आहे, त्याला इक्विपोटेन्शियल सरफेस असं म्हणतात. आणि तो कन्सेप्ट आपण पुढच्या आर्टिकलमध्ये बघणार आहोत, त्यावेळेस आणखी डिटेलमध्ये इक्विपोटेन्शियल कन्सेप्ट बघूया. आताही तेवढं लक्षात ठेवा की अलॉंग द इक्वेटर कुठलाही पॉइंट घेतला तर पोटेन्शियल 0 असतं. स्टुडंट्स, आजच्या तासाला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड इलेक्ट्रिक डायपोल हा कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मधला काही मॅथमॅटिकल पार्ट आहे तो काळजीपूर्वक बघायचा आहे. तुमच्या बरोबर मी जे नोट्स पाठवून दिले त्यात इन डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन आहे, त्यानुसार ते एक दोनदा वाचून लिहून समजून घ्यायचं आहे. आणि शेवटी आपल्याला हेच आणखी वेगळ्या स्वरूपात हा फॉर्म्युला येतात, तो कसा ते बघूया आणि मग हे आर्टिकल पूर्ण होईल. आपल्याला अकॉर्डिंग टू टेक्स्ट काम करायचं. आपल्या टेक्स्ट मध्ये जशी चर्चा आहे त्यानुसार आता आपल्याला व्हीसी इज इक्वल टू हा 1/4πε0 कॉन्स्टंट पार्ट टी ही वेक्टर क्वांटिटी डॉट युनिट वेक्टर आर अपॉन आर स्क्वेअर असं आपण लिहित आहे. आता युनिट वेक्टर आर बघा स्टुडंट्स, युनिट वेक्टर आर कॅप म्हणतो आपण, तो युनिट वेक्टर वेक्टर आर अपॉन आर असं असतं. हा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू वेक्टर अल्जेब्रा. आर कॅप काढलं म्हणजे ह्याचं मॅग्निट्यूड 1 आहे, पण ह्याची दिशा अलॉंग द आर आहे, अलॉंग द ओपी आहे. आता तुम्ही म्हणाल हे वेक्टर आहे, पण दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतला की येणार उत्तर हे स्केलर असतं. पोटेन्शियल हे स्केलर क्वांटिटी, आणि म्हणून मग ह्या दोघांचा स्केलर प्रोडक्ट घेतला की पी आर कॉस थिटा, पण आर ची व्हॅल्यू 1 असते म्हणून आपण इथं 1 घेतलं नाही, मग पी कॉस थिटा आपण आर स्क्वेअर मूळ इक्वेशन आलं. किंवा आपण अशा प्रकारे लिहिलं तर हेच असं लिहिता येतं 1/4πε0 इंटू वेक्टर पी डॉट वेक्टर आर असं घेतला तर इथं मात्र आर क्यूब घ्यावं लागतं. वेक्टर आर ह्या दोघांचं उत्तर काय येणार आहे बघा, पी आर कॉस थिटा. मग ह्या आर क्यूब मधला एक आर परत काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे मूळ इक्वेशन बदलणार नाही. युनिट वेक्टर घेतला तर इथं आर स्क्वेअर राहतो, हा आर वेक्टर घेतला तर इथं आर क्यूब येतं, एवढं लक्षात ठेवा. पण ह्या फॉर्म्युलेची फारशी आपल्याला गरज नाहीये, हा महत्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. व्हीसी इज इक्वल टू 1/4πε0 पी कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. स्टुडंट्स, अशा रीतीने आपण आत्ताच्या तासाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड इलेक्ट्रिक डायपोल अभ्यासलेला आहे. आता हे तासाला इथंच थांबूया. याचा पुढचा भाग आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघूया.